नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. अवघ्या जगाचे लक्ष असलेल्या महाकुंभ मेळ्यावरती, जो जागतिक पातळीवरती हिंदूंचा मोठा उत्सव मानला जातोय. सोमवार 13 जानेवारी रोजी आज या कुंभमेळ्यातले पहिले पवित्र स्नान संपन्न झाले. सरकारचा अनुमान आहे 45 कोटी हिंदू या उत्सवात सहभागी होतील. इतक्या मोठ्या या उत्सवाची तयारी झाली तरी कशी, काय आहे तेथील व्यवस्था, या संदर्भात आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय संत समिती धर्म समाज महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रमुख महंत आचार्य पीठाधीश्वर श्री अनिकेत शास्त्री महाराज. महाराज नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. जय श्रीराम. जी जी जी. महाराज, एक पहिला थेट प्रश्न असा विचारतो की इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू आहे, योगी सरकारचं खऱ्या अर्थाने एक मोठं आव्हान असेल सरकारसमोर. तिथली कशी व्यवस्था आता सध्या तुमच्या नजरेत पाहत आहे? भव्य कुंभ, दिव्य कुंभ, खऱ्या अर्थाने हा महाकुंभ आहे. आजपर्यंत आपण बघत आहोत की अर्ध कुंभ प्रयागला होत असतात दर 6 वर्षांनी, दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ होत असतो. आणि असे 12 कुंभ, पूर्ण कुंभ जेव्हा होतात तेव्हा एक महाकुंभ होतो. आणि हा योग जवळजवळ 144 वर्षानंतर आलेला आहे. त्यामुळे या 144 वर्षानंतरच्या महायोगाचे महाभाग्य हे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पदरी पडलेलं आहे. आणि केंद्रातील आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदीजी, ही जी जोडी आहे ही साक्षात शिवशक्तीची जोडी आहे, साक्षात हरिहराची जोडी आहे आणि साक्षात श्रीराम आणि हनुमंताची जोडी आहे. त्यामुळे इथे जी व्यवस्था केलेली आहे, योगी एक स्वतः साधू महात्मा असल्यामुळे साधूंसाठी कोणकोणत्या आवश्यकता गरजा असतात, आखाड्यांमध्ये काय काय गोष्टी आवश्यकता असते, त्या सर्वांची त्यांना जाण असल्यामुळे अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. 2003, 2015, 2021 असे 3 कुंभ माझ्या आयुष्यात झाले आणि आता हा 4था कुंभ मी अनुभवत आहे. त्यामुळे मी गॅरंटीने सांगतो की गेल्या 3 कुंभामध्ये जे मी बघितलं, अनुभवलं, त्यापेक्षा कितीतरी शेकडो पटीने या प्रयाग कुंभामध्ये सर्व व्यवस्था ठेवलेली आहे. साधू संत असेल, येणारे भाविक भक्त असेल, देशवासी नव्हे तर पूर्ण विश्वातून येथे लोक येत आहेत. तर आपल्या भारताची आध्यात्मिक भारतीय संस्कृती ही पुनः प्रतिष्ठापित होण्यासाठी योगीजींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना आमच्या सर्व संत समाजाचे खूप खूप शुभेच्छा आहे, त्यांना पाठबळ आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे. महाराज, तुम्ही म्हणालात की तुमचा 4था कुंभ आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही 2012चा कुंभ हा प्रत्यक्ष अनुभवला असणार अशी अपेक्षा आहे. महाराज, त्यावेळेस जी व्यवस्था होती आणि आताची व्यवस्था याच्यातील काय फरक तुम्ही जाणताय? भरपूर फरक आहे. सर्वप्रथम प्रयागमध्ये जे आहे, जागा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, नदीचं पात्र मोठं आहे, इथे त्रिवेणी संगम आहे आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रयागाख्यम महातीर्थम भवरोगस्य भेषजम यथाशक्तीम धनम दत्वा विमुक्तो मानवो भवेत. तर हा त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना, सरस्वती असा हा त्रिवेणी संगम अत्यंत प्रशस्त असल्यामुळे, येथे जागा मुबलक असल्यामुळे, येथे पंडाल असेल, रोड रस्ते असेल, आखाड्यांसाठी लागणारी लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, साधू संतांसाठी अतिशय अत्याधुनिक अशा कुटिया असतील, त्याचबरोबर तेथे सर्व सामुग्री असेल, भक्तांसाठी व्यवस्था असेल, राहण्यासाठी व्यवस्था असेल, आखाडी असतील, अघोरी असतील, त्याच्यानंतर
भागवत कथाकार असतील, समाज धर्मसेवक असतील, तर या सगळ्यांचं व्यवस्थित सेक्टर वाईज इथे नियोजन केलेलं आहे. सुमारे इथे आपल्याला 45 सेक्टर, 1 ते 45 सेक्टर आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या सेक्टरमध्ये उपमार्ग हे हजारो उपमार्ग आहेत. आणि जमीन म्हटलं तर 15,000 एकर जमीन ही डेव्हलप केलेली आहे. हे सुद्धा एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड एक प्रकारचं आहे, असं म्हणावयास हरकत नाही. हो महाराज, त्यावेळेस योगायोगाने योगी आदित्यनाथ हे ह्याच संप्रदायातले आहेत आणि ह्याच मार्गातले आहेत, म्हणून त्यांना अधिक जाण आहे असं तुम्ही बोललात. मागच्या वेळेस जो कुंभ झाला होता त्यावेळेस जे सरकारने त्या कुंभमेळ्याचं नियोजन केलं होतं त्यात अनेक त्रुटी होत्या. आणि आता जो कुंभमेळा आहे तो अत्यंत सुविधा आणि आधुनिक पद्धतीने आणि सोयी सुविधांनी युक्त आहे. तर हा फरक तुम्ही कसा पाहता? काय फरक होता? म्हणजे खऱ्या अर्थाने धार्मिक उत्सव जर असेल तर तितकी धार्मिक आत्मीयता असणे अपेक्षित आहे राज्यकर्त्यामध्ये किंवा राज्य सरकारामध्ये. हा फरक तुम्हाला कसा जाणवता? बरोबर आहे, बरोबर. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतम संस्कृतीस्तथा. आपल्या भारताच्या 2 सर्वोच्च प्रतिष्ठा आहे. एक म्हणजे आपली संस्कृत भाषा आणि दुसरं म्हणजे आपली भारतीय विशाल अशी संस्कृती. तर या संस्कृतीचं जाणकार असणं साहजिकच योग्यच आहे. आपण धर्म संस्कृती असू द्या, इतर क्षेत्रामध्ये जेव्हा आपण बघतो डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे, तर त्याही क्षेत्रामध्ये त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात. उद्या जर मी म्हंटल नाही मला पण तुम्ही सुरा द्या आणि मला सर्जरी करायची, शक्य आहे का? मी उद्या काळा कोट घातला आणि सांगितलं मला केस लढायची सुप्रीम कोर्टात, हे शक्य आहे का? हे हास्यास्पद आहे. त्याचप्रमाणे मागील सरकार यांना धर्म संस्कृतीचं कोणत्याही प्रकारची जाण नव्हती, कळकळ नव्हती आणि ज्ञानही नव्हतं. त्यामुळे आमच्या समस्या, आमच्या अडचणी हे ते कस काय समजू शकतील? त्यामुळे परमेश्वराला ती काळजी होती आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने या भूतलावरती अवतरण केलेलं आहे सर्व संत समाजासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी. त्यामुळे हा कुंभ अतिशय सुसज्ज, नेत्रदीपक, भव्य, दिव्य आणि विचारांच्या पलीकडचं आहे. सगळी नियोजन एकदम सुसज्ज आहे. सगळी यंत्रणा, पोलीस प्रशासन असेल, इथले सर्व अधिकारी कर्मचारी असतील, इथलं अतिशय भक्तिभावाने येणाऱ्या भाविकांचं, साधू संतांचं स्वागत करतं अतिशय विनम्रतेने. म्हणजे अक्षरशः त्यांच्या कर्मामध्ये, कर्तृत्वामध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या वाणीमध्ये जसं काय प्रभू रामचंद्र, भगवान लक्ष्मण, साक्षात महादेव यांचं प्रयागमध्ये आगमन होत आहे, अशा पद्धतीचं स्वागत सर्व संत समाजाचं सर्व जनतेकडनं होताना दिसतंय. महाराज, हा एक मोठा योग आहे 144 वर्षांचा पासूनचा, आणि सुदैवाने आपल्याकडे तिथे आयोजन करणारे मुख्यमंत्री पण योगी आदित्यनाथ आहे. महाराज, ह्या कुंभमेळ्यातून आगामी भविष्यात भारतासाठी आणि जगासाठी असं काय साध्य केलं जाईल असं तुम्हाला वाटतं? असं काय तुमची आत्मानुभूती वाटते की ह्या कुंभातून अमुक एक अशी गोष्ट साध्य होईल? या कुंभाच्या माध्यमातून भारत हिंदू राष्ट्र होत काय आहे, जगामध्ये हिंदुत्व काय आहे, तर या हिंदुत्वाची, हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापना या माध्यमातून येथे नक्की होणार आहे. आणि या कुंभाच्या नियोजनामध्ये एक लक्षात आलं की भारताची जी संस्कृती आहे ती सर्वोच्च आहे. पुनश्च एकदा हे सिद्ध झालेलं आहे की भारतीय संस्कृती ही सर्वोच्च संस्कृती आहे. मानवतेसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, निसर्गाच्या हितासाठी ही अविरत, सनातन म्हणजे नित्य नूतन, यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, ग्रह तारे या खगोलामध्ये, भूमंडलामध्ये आहेत, तोपर्यंत ही संस्कृती अबाधित राहणार आहे आणि मानवतेसाठी काम करत राहणार आहे. हे या कुंभाच्या द्वारे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे भारत हिंदू राष्ट्र होईल
हा विश्वास या कुंभच्या माध्यमातून मिळणार आहे असं तुम्हाला आता म्हणायचं आहे का? हो, भारत हिंदू राष्ट्र होतं आहे आणि राहणार आहे ही आपली भावना आहेच, परंतु जगाला हे माहिती होणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात या कुंभाच्या माध्यमातून झालेली आहे आणि याचं बळ आपल्याला भारताला हिंदू राष्ट्र कायदेशीर दृष्ट्या बनवण्यासाठी खूप बल देणारं हे सिद्ध होईल. महाराज, आपल्या सर्वसामान्य हिंदूंना आता एक कुंभ आणि ते आखाडे काय असतात त्याविषयी थोडस आपण जाणून घेऊया. महाराज, किती आखाडे असतात आणि कोणकोणते आखाडे तिकडे आहेत? आणि कुंभ हा विचारा. आणि आज जो पहिलं स्नान झालं, मग त्या स्नानामध्ये जे आखाडे आहेत त्या कोणत्या आखाड्याला पहिला मान असतो? काय ती पद्धत असते? कशी असते ती पद्धत? यामध्ये सर्वप्रथम कुंभची कथा आपल्याला माहितीच आहे की समुद्र मंथन झालं देव आणि दानवाच्या संयोगाने, आणि त्याच्यातनं 14 रत्न, ऐरावत, विष, अमृत, कामधेनू आदी लक्ष्मी आदी सर्व त्याच्यामधनं निघालं. आणि प्रत्येकाला ती कथा सर्व माहिती आहे, सर्वश्रुत आहे. तर अमृताचा घडा घेऊन जाताना 4 थेंब ज्या ठिकाणी पडले तेथे हा कुंभ पर्व काल होतो. आणि ही झाली कथा. पुराण काळ जो आहे हा कथेने समाजामध्ये लक्षात राहण्यासाठी रुजवला गेलेला आहे. त्याला मनोरंजन किंवा गोष्ट म्हणून न बघता त्यातली मीमांसा, त्यातला वेदांत आणि त्यातलं मर्म काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ते अमरत्व जे आहे, अमृतत्व जे आहे ते उपनिषदांनी सांगितलेलं आहे, मृत्योर्मा अमृतम गमय, की आपल्याला अमृत म्हणजे काय, तर मृत्यूची भीती नाहीशी होणे म्हणजे अमरत्व आहे किंवा मृत्यूवर विजय मिळवण्यासारखं आहे. त्यामुळे हे जे वेदांत आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि जगद्गुरु आदि शंकराचार्य आणि जेवढे वेळोवेळी सर्व संप्रदायाचे आचार्य होऊन गेले, या सर्वांनी ही समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये शैवांचे 10 आखाडे आहेत, वैष्णवांचे 4 आखाडे आहेत आणि आता वर्तमानमध्ये किन्नर आखाडा सुद्धा आहे. असे जवळजवळ 15 आखाडे हे अधिकृत आज रजिस्टर झालेले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडे. तर या आखाड्यांमध्ये प्रत्येक आखाड्याचे एक आचार्य महामंडलेश्वर असतात, त्याच्यानंतर त्यांच्या अंडर महामंडलेश्वर असतात, श्री महंत, महंत, ठाणापती असे सर्व व्यवस्था असते, धर्माचार्य असतात, धर्मगुरू असतात, पांडित्य करणारे पंडित असतात आणि या सर्वांची सेना धर्माची रक्षक म्हणून हे नागा संन्यासी असतात. अशी सगळी एकंदरीत व्यवस्था आहे. आणि कुंभस्नान म्हणजे या कुंभ कलशाला नेण्यासाठी, असुरांच्या पासून वाचवण्यासाठी कोणी कोणी मदत केली, तर चंद्राने मदत केली, रवीने मदत केली आणि गुरुग्रहाने मदत केली. तर या 3 ग्रहांचे ज्या राशी ज्या वेळेस होत्या कुंभ नेतांना, तेच राशीचक्र खगोलीय शास्त्रामध्ये जेव्हा परत तसंच तयार होतं ते दर 12 वर्षांनी होतं. आणि या 12 वर्षांमध्ये सगळ्या देवी देवता, प्रत्येक आखाड्याची देवता, प्रत्येक आखाड्याचे शस्त्रास्त्र, प्रत्येक आखाड्याचे विविध वस्तू ह्या पहिले तिथे आंघोळ केली जाते, त्यांना स्नान घातलं जातं आणि त्याच्यानंतर साधूंचं, नागा संन्यासांचं, सर्व धर्माचार्यांचं तेथे स्नान होतं. आणि हा जो स्नान आहे ही गुप्त सरस्वती नदी मानली जाते, कारण की आपल्याला सर्व सरस्वत्या माहिती आहे, सर्व नद्या माहिती आहे, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी वगैरे. पण सरस्वती नदी आज आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही. मग सरस्वती नदी म्हणजे काय, तर साधू संतांच्या तपश्चर्येने जे ज्ञानबलाची वृद्धी झालेली आहे, ते साधू संतांच्या माध्यमातून जेव्हा या गंगा यमुनेमध्ये प्रवेश करतात तेव्हा ती सरस्वती नदीचं रूप घेऊन प्रवेश करते. आणि असा हा त्रिवेणी संगम सर्व जनतेसाठी, सर्व समाज बांधवांसाठी, सर्व हिंदूंसाठी, मानवतेसाठी हा सर्व अमृत समान मानला गेलेला आहे. कारण की जोपर्यंत तुमची ज्ञानामध्ये वृद्धी होत नाही तोपर्यंत तुम्हाला अमृत काय हे समजणार नाही. कारण की ज्ञान हा भक्ती, शक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम करण्याचं मुख्य साधन आहे. जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण याच्यापैकी काही एक साध्य करू शकत नाही. त्यामुळे साधू संतांच्या तपश्चर्येचं बल आपल्याला कुंभमेळ्याला अनुभवायला मिळतं आणि त्यांच्यापासून जे जे आपल्याला मानवतेसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी, उद्धारासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्वांची आपल्याला या कुंभमेळ्यात प्राप्ती करून घेता येते. आणि आखाड्यांची व्यवस्था
ही जगद्गुरु शंकराचार्यांनी सुनिश्चित केलेली आहे. दशनाम नागा संन्यासी गिरी पुरी भारती आदी सर्व वन आश्रम असे सर्व त्यांच्या नावाच्या पुढे हे विशेष लागलं जातं. म्हणजे आपण एखादं नाव घेतलं सुरेंद्र तर सुरेंद्रानंद, एखाद्याचं नाव घेतलं आता आपल्या नाशिकचे आहे सुधीर पुजारी महाराज, महाराज तर दास गिरी पुरी भारती हे सर्व दशनामी संन्यासी आणि दीक्षा घेतलेले आहेत. हजारो वर्षापासून चालू आलेलं संचालन आपल्या कुंभमेळ्यामध्ये जर आपण विचारलं तर लहान मुलं, नर नारी, सिद्ध साधक साध्वी, देवी देवता, नाग किन्नर, ऋषी मुनी, जगद्गुरु शंकराचार्य, शैव वैष्णव, शाक्त गाणपत्य, चंद गुरु, इंद्राई, भक्त, योगी भोगी, रोगी, राजा रंक अघोरी, पुजारी भिकारी, मदारी, भूत प्रेत गंधर्व, यक्ष नाथ यती असुर अदृश्य आदी समस्त महा या कुंभासाठी येत असतात. त्यांचं अतिशय गुप्त रीतीने आगमन होत असतं आणि या सर्वांचा सन्मान म्हणजे महाकुंभमेळा. इथे कुठेही भेदभाव नाही. समत्वम योग उच्चते. इथे फक्त आणि फक्त समानता आहे, फक्त आणि फक्त मानवता आहे आणि फक्त निसर्ग प्रेम आहे. निष्काम कर्मयोग हा कुंभमेळ्याचा महामंत्र आहे. महाराज अजून किती पवित्र स्नान बाकी आहेत? आता पर्वकाल जे आहे हे भरपूर असतात आणि शाही स्नान हे मात्र 3 ते 4 असतात. आता आजचा 13 जानेवारीचा पर्वकाल आज पौष पौर्णिमा इथे संपन्न झाली. उद्या मात्र शाही स्नान आहे सर्व आखाड्यांचं. सकाळी सूर्योदयापासनं ब्रह्ममुहूर्तापासनं हे शाही स्नान सुरू असतं. जुना आखाडा असेल, निरंजनी आखाडा असेल, आनंद आखाडा असेल, निर्मल आखाडा असेल, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर हे सर्व आखाड्यांची वेळा ठरलेल्या असतात. हजारो वर्षापासून त्या वेळा तंतोतंत पालन केल्या जातात. तर उद्या मकर संक्रांतीचं पहिलं शाही स्नान आहे. त्यानंतर मौनी अमावस्या 29 जानेवारीला दुसरं शाही स्नान आहे. तिसरं शाही स्नान हे 3 फेब्रुवारी वसंत पंचमीच्या दिवशी आहे. त्यानंतर पुनश्च एकदा पर्वकाल आहे हा 12 फेब्रुवारीचा माघी पौर्णिमा आणि कुंभमेळ्याची समाप्ती ही 29 फेब्रुवारी महाशिवरात्रीला होणार आहे. असा हा महापर्वकाल आणि महाशाही स्नान असा हा संगम या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला सर्व जगदुद्धारणाय मानवतेच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी होत असतो. अखिल मानव जातीला समानतेचं उदाहरण देणारा हा कुंभमेळा. भारत हिंदू राष्ट्र आहे, होते आणि असणार. फक्त जगाला याची ओळख व्हावी. अगदी बरोबर. कुंभमेळा हा केवळ साधक भक्त किंवा योगी भोगी नाही, तर विरोधार्थी व्यक्तिमत्व, असुर आणि भूत प्रेत या सगळ्यांचा एक संगम अद्भुत आहे. अद्भुत असा हा हिंदू धर्मातला उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली महाराज, आणि तो आमच्या सोबत तुम्ही शेअर केलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. नमस्कार. जाता जाता एक सांगेन की महाभारतामध्ये वनपर्व जो आहे त्या वनपर्वामध्ये आलेला आहे की अश्वमेध सहस्रेभ्यो वाजपेय शता दिभिः पृथ्वी दान लक्षाश्च कुंभयोगो विशिष्यते. कुंभयोगाचं महत्व सांगितलेलं आहे की 1000 अश्वमेध यज्ञ, 100 वाजपेयी यज्ञ आणि 1 करोड वेळा पृथ्वी दान जेव्हा देतो त्यानंतर जे पुण्य लाभतं ते पुण्य एका महाकुंभाच्या स्नानामध्ये आपल्याला सर्वांना लाभतं. एवढी महती शास्त्राने गायलेली आहे. तर मी सर्व आपल्या हिंदू बांधवांना, सनातनी बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून
हिंदुस्तान पोस्ट या चॅनलच्या माध्यमातून विशेष आवाहन करू इच्छितो की सर्व माझ्या भावांनो, बहिणींनो, माता भगिनींनो, आपण ही संधी सोडू नका आणि या भव्य आणि दिव्य कुंभाचे साक्षीदार व्हा. जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये पुण्यार्जन प्राप्त करून घ्या. ही संधी पुन्हा नाही. 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे, हे विसरू नका. जय सनातन, जय श्रीराम, जयतु जयतु हिंदू राष्ट्रम.